माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, सद्गुरु जोग महाराज की जय। तो तू परब्रह्मची असके, मज दैवे दिदलाशी हसतो दके, तरी आता भेदू कासया के देखावा कवने। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये भगवान श्री गणरायांच्या समोर वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्री गणरायांचा उत्सव सुरू आहे। थोडा आवाज वाढव, आवाज। भगवान श्री गणरायांचा उत्सव सुरू आहे। भगवान श्री गणरायांच्या भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही स्वरूपाचं चिंतन आपण पाहून आलो। भौतिक स्वरूपाचं वर्णन संत वाङ्मयामध्ये सर्व संतांनी केलेलं आहे। काही ठिकाणी बालगणपतीचं वर्णन आहे, काही ठिकाणी वीर गणपतीचं वर्णन आलेलं आहे। हातामध्ये परशु घेऊन गणपती बाप्पा आपल्या सगळ्या विघ्नांच्या, भक्तांची विघ्न जे आहेत हे निवारण करण्याकरता या ठिकाणी सज्ज आहेत। दिव्य असं भगवान गणपती बाप्पाचं शरीर आहे, मनमोहक असं भगवंताचं रूप आहे। पाहिल्याबरोबर आपलं मन गणपती बाप्पाच्या रूपाच्या ठिकाणी स्थिर होतं। भौतिक रूपाबरोबर गणेश पुराणामध्ये गणपती बाप्पाच्या दैविक रूपाचं वर्णन केलेलं आहे। अनेक असुरांना मारण्याकरता भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे अवतार धारण केले। त्याच्यापैकी बरेचसे अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। आपल्याकडे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत। त्या प्रत्येक विनायकाच्या संबंधाने, गणपतीच्या संबंधाने कथा आहेत। एक एक अवतार गणपती बाप्पाने एका एका ठिकाणी कसा घेतला, हो, ब्रह्मदेवाच्या जांभईतून जंभासूर नावाचा एक असुर निर्माण झाला। त्याने सगळ्या देवांना त्रास दिला। भगवान विष्णूसुद्धा त्याच्याबरोबर युद्ध करण्याकरता गेल्यानंतर विष्णूंना सुद्धा तो पराजित होईना। मग भगवान विष्णूंनी भगवान शंकरांची प्रार्थना केली, काय केलं पाहिजे या दैत्याला मारण्याकरता। तेव्हा भगवान शंकरांनी गणेश मंत्र सांगितला आणि भगवान विष्णूंनी गणपती बाप्पाची स्थापना केली, गणेश मंत्राचं अनुष्ठान केलं। अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या। ते सिद्धटेक नावाचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी कोणते गणपती आहेत? सिद्धिविनायक, यांचं नावच काय आहे? सिद्धिविनायक। सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारे गणपती बाप्पा। आणि मग त्या जंभासुराचा किंवा सिंदुरासुराचा गणपती बाप्पाच्या माध्यमातून नाश केला। त्याच्या रक्ताने सगळं अंग माखलं, त्याचं नाव सिंदुरासुर होतं। तेव्हापासून गणपती बाप्पा सिंदूर धारण करतात। अशा प्रत्येक गणपती जे आहेत, अष्टविनायकापैकी 8 गणपतीच्या वेगवेगळ्या कथा गणेश पुराणामध्ये आलेल्या आहेत।
हे गणपती बाप्पाचं दैविक स्वरूप आहे. आपल्या जीवनामध्ये असलेला जृंभासूर किंवा सिंदुरासूर, अनेक प्रकारच्या आसुरी विकारांचं नाश करणारे गणपती बाप्पा आहेत. विकारांचा नाश करून भक्ती, प्रेम, ज्ञान याची वृद्धी करणारे गणपती बाप्पा आहेत. अशा आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप सर्व संतांनी सांगितलं आहे. तात्विक स्वरूप सांगत असताना गणपती बाप्पा हे आत्मा आहेत, ब्रह्म आहेत, असंच वर्णन केलेलं आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या पाहिल्या जिथे गणपती बाप्पाचं वर्णन आहे. अजून एखादी राहिली असेल तर सांगा, ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं वर्णन आहे. आत्मरूप गणेशू स्मरण झाली, त्रिगुण त्रिपुरी वेढीला ती झाली. त्यानंतर विश्व विकासित मुद्रा आपण मला वाटते कालच सांगितली. अजून कुठे कुठे गणपती आलेला आहे ज्ञानेश्वरीत? आकार चरण युगुल उकार उदर, ते पहिलाच गणपती जो वाङ्मयीन गणपती सांगितलाय तो. अनेक ठिकाणी ज्ञानोबारांनी गुरूंच्या अनुग्रहाला 10व्या अध्यायातच गणपती बाप्पा असं म्हटलंय. तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसुतै सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. श्रीगुरूंचा जो अनुग्रह आहे हाच गणपती आहे. गणपती बाप्पा आपल्यावर अनुग्रह करतात श्रीगुरूंच्या अनुग्रहाच्या कृपाने, अनुग्रहाच्या रूपाने. म्हणून हे गणपती बाप्पाचं आध्यात्मिक रूप आहे, दैविक रूप आहे. आणि आध्यात्मिक रूप सांगत असताना गणपती बाप्पाचं आध्यात्मिक रूप आत्मरूपाने किंवा ब्रह्मरूपाने सांगितलं आहे. संपल्या का ज्ञानेश्वरीतल्या गणपतीच्या? हां हां, संवाद चतुष्पथीचे गणेश झाले ते आपण पाहून आलो मागे. अशा गणपती बाप्पांना स्मरण करून आपला मूळ जो विषय आहे 10व्या अध्यायाचा उपसंहार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विभूती सांगितल्या आणि अर्जुनाला असं म्हटलं की ह्या सगळ्या विभूती ऐकल्या, पण बाबा ह्या सगळ्या विभूती मी तुला भेद वाढवण्याकरता सांगितल्या नाहीत, भेद घालवण्याकरता सांगितल्या. माझ्या बोलण्याचं तात्पर्य तुझ्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून भेद गेला की नाही असं देवाने म्हटल्याबरोबर अर्जुनाने देवाला प्रतिप्रश्न केला आहे. देवा तुम्ही जे बोलताय थोडंसं विचार करून बोलत नाही किंवा चातुर्याने बोलताय. कारण ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी अंधार राहू शकत नाही. अहो तुमचं नाम एखाद्याच्या मुखाला आलं, कानाला आलं तरी सुद्धा त्याच्या हृदयात असलेला भेद पळून जातो. भेद त्या ठिकाणी राहत नाही, एवढं तुमच्या नामाचं सामर्थ्य आहे. दडदड दडदड दुडुदुड दुडुदुड पळ सुटला कळी काळा बापुडी यारे शिव नाम शीतळ सेवी मुखीपा कापडी यारे. काळ पळतो, भेद पळतो, विघ्न पळतात, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. असं भगवंताचं नाम आहे. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. नामीपेक्षा नामाची शक्ती जास्त आहे. देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ सांगितलं आहे. असं नाम अखंड आमच्या मुखामध्ये आहे. जयाच्या वाचे पुढे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्री ओळगीजे. आणि अर्जुनाचा तो केस श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होता. असं नामस्मरण करणारे आम्ही, आणि आम्हाला म्हणतात भेद गेला का? आमची काय मस्करी करता का, थट्टा करता का देवा? तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलाशी हसतो दके तरी आता भेद काय साके देखावा कवने. तुम्ही कोण आहात?
परब्रह्म, तुम्ही काही सामान्य नाही कोणी. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम, असा भगवान परमात्मा आहे. भगवंताला ज्ञानेश्वरीत परब्रह्म अनेक ठिकाणी म्हटलंय. आजी परब्रह्म हे सगळे, भोगावया सदैव याचेची डोहळे, तैसेचे वाचेचे हनलळे पाळीत असे. ब्रह्म या नावा मीच अभिप्राव पांडवा, भगवान म्हणतात. अहो, तुमचं नामस्मरण केलं तरी जीव परब्रह्मरूप होतो. तुम्ही तर साक्षात ब्रह्म. तो तू परब्रह्मची आसके, परब्रह्म बरं का. जीवसुद्धा ब्रह्म आहे, पण अपरब्रह्म आहे. एखादा ज्ञानीसुद्धा ब्रह्म होतो, पण परब्रह्म म्हणजे जे कधी बद्धच झालं नाही, नित्यमुक्त आहे परमात्मा. जरी त्याने वेगवेगळे अवतार धारण केले, वेगवेगळे क्रिया केल्या, तरी नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम यो जानाति कर्मभिर्न सबध्यते. मी जरी त्या ठिकाणी सगुण साकार झालो तरी सुद्धा मूर्तीचे नि मेळे, मूर्तची होणी खेळे परी अमूर्तपण न मेळे दादुलियाची. असा परब्रह्म स्वरूप असलेला भगवान परमात्मा आहे, व्यापक असलेला भगवान परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, तो तू परब्रह्मची आसके. ब्रह्मरूप तुम्ही साक्षात आहात माझ्या समोर. आणि मज दैवे दिधला अशी हस्तोदके, दैवाने परब्रह्म अवतरून म्हटले, परब्रह्माचा अवतार. आणि असे भगवान परमात्मा अर्जुन महाराज म्हणतात, मज दैवे दिदलाशी हस्तोदके, म्हणजे दैवाने हातावर पाणी सोडून तुला मला दान दिलेलं आहे. म्हणजे काय? हस्तोदकेच पाठ आहे ना तुमच्याकडे. काय जसं एखादी वस्तू आपण हातावर पाणी सोडून एखाद्याला दिली की आपलं स्वत्व संपतं, ती वस्तू त्या मनुष्याची होऊन जाते. तसं भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, दैवाने मला तुम्हाला हातावर पाणी सोडून दिलेलं आहे, म्हणजे आता तुमच्यावर असलेली सगळी मालकी माझी झालेली आहे. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मीपती, तो दैवे आजी हाती झाला. दैव का म्हटलं अर्जुनाने इथे? अर्जुनाने प्रयत्न नाही केले का देवाच्या प्राप्ती करता? देव हा प्रयत्नाने प्राप्त होणार आहे का दैवाने किंवा कृपेने प्राप्त होणार आहे? अर्जुनाने जरी नामस्मरण केलेलं असलं, चिंतन केलेलं असलं, किती जरी साधना केली तरी हा भेटणारा नाही आहे. अनेक लोक ऋषी मुनी जपी तपी अनेक लोकांनी त्या ठिकाणी या भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची तप केली, पण तरी सुद्धा ज्यांच्या ध्यानात न येणारा भगवान परमात्मा, योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडशी, जन्म सहस्राच्या साठी इंद्रादिका महाग किरीटी, जो आधीन केतुला किरीटी जो बोलो न साहे, तैसे उत्कंठा निर्भर करोनिया सुरनर, आठही प्रहार
भेटी जायचे, भोगीत आठही प्रहार भेटी जायचे. सगळी उत्कंठा वाहतात, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात, तरी त्यांना भेटत नाही. पण मला मागे पुढे उभा राहतो, माझा सारथी झालेला आहे, मी म्हणेल ते माझे लळे पुरवतो. म्हणून मला वाटतं की माझं काहीतरी पूर्वपुण्य असेल, काहीतरी दैव असेल. कारण मला तर असं आठवत नाही अर्जुनाने आपल्याकडे लीनता घेतलेली आहे. देवाच्या कृपेनेच भगवान परमात्मा मला प्राप्त झालेला आहे असं अर्जुन महाराजांना म्हणायचं आहे. कारण तसं तर काही एवढं पुण्य दिसत नाही. म्हणून अर्जुन दैवाकडे बोट दाखवतात. काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य असेल, फार मोठं दैव उदयाला आलंय, माझी आयुष्य उजवण झाली, माझ्या दैवादशा उदयली, वाक्यकृपा लाधली दैविकेन मुखे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात म्हणून तो दैव आगळा. दैवाने अर्जुन वेगळा आहे, आगळा वेगळा. त्रिभुवनाची हा दैवा एकाय तनू झाला म्हटलं. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात मज दैवे दिधलाशी हस्तोदके. माझ्या दैवाने तुम्ही मला जसं एखाद्याने पाणी हातावर सोडून एखादी वस्तू आपल्याला द्यावी, आता आजपासून हे घर तुमचं झालं, आजपासून हा मुलगा तुमचा, त्याप्रमाणे माझ्या तुम्ही ताब्यात आलेले आहात, अधीन झालेले आहात. आणि मग असं असताना सुद्धा तुमचं माझ्याविषयी अशा प्रकारचं प्रेम असताना, माझ्या जवळ तुम्ही असताना, माझं सर्व काही तुम्ही पाहत असताना, अर्जुन महाराजांची तेवढी अनन्यता आहे. तू गुरु बंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. तरी आता भेद कासया के देखावा कवने. आता भेद कसा, कुठे आणि कोणी पाहायचा, भेद नावाची गोष्ट आता आम्हाला माहिती नाही. कुठे आहे तो भेद, कोणाजवळ आहे भेद, याचा अर्थ काय, आमच्या अंतकरणातला भेद आता गेला नाही. तुम्ही आमच्याजवळ आले की गेलाच भेद. कारण तुम्ही साक्षात ब्रह्म आहेत आणि आम्ही तुमचे भक्त आहोत. तुमच्या दर्शनाने, तुमच्या नामस्मरणाने, तुमच्या सेवेने, तुमच्या सानिध्याने भेद शिल्लक राहील का? अहो, तुमचं नुसतं नामस्मरण घेतलं, कानावर पडलं तरी भेद पळून जातो. तो तुम्ही साक्षात माझ्या जवळ उभे आहेत. बरं, नुसते जवळ आहेत का कृपा करण्याकरता तयार आहात, कृपा दृष्टीने पाहत आहात? अहो, पाहत नाही, तुमच्या अंतकरणात माझा उद्धार व्हावा म्हणून तळमळ आहे. हा आता लवकर कधी याला ज्ञान प्राप्त होईल अशी तळमळ देवाच्या अंतकरणात आहे. हा कशा प्रकारे समजेल? आता हा उमजे कैशा परी, कवने परी धीर स्वीकारी. हा, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमाने का. त्याप्रमाणे माझ्याविषयी तुमच्या अंतकरणात तळमळ आहे, प्रेम आहे, तुम्ही ब्रह्मरूप आहात. आणि असं असताना सुद्धा माझ्या अंतकरणात भेद राहिला आणि भेद घालव असं तुम्ही म्हणताय. हे देवा, मला थोडंसं, आम्हाला कमीपणाचं नाही, तुम्हालाच कमीपणाचं आहे. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. पत्नी अंगावर, पत्नीचं अंग उघडं दिसत असेल तर त्याची लाज कोणाला आहे? पतीला आहे. तसं आमच्या जीवनात एखादं उन्हं राहिलं तर आम्हाला लाज आहे का तुम्हाला लाज आहे त्याची? तुमचं सामर्थ्य लोक म्हणतील बघा, समर्थाचे बाळ पांघरी वाकळा.
समर्थाचे बाळ पांघरी वाखळा, अशी स्थिती होईल. जी चंद्रबिंबाचा गाभारा. कारण काय, भेद जिथं भगवान परमात्मा आहे तिथं भेद राहत नाही. भेद कुठं राहतो? जिथं भगवान परमात्मा नाही तिथं भेद राहतो. मग तिथं माया येते, अज्ञान येतं आणि अज्ञानामुळे भेद निर्माण होतो. जिथे साक्षात भगवान परमात्मा आहे, भगवंताची कृपा आहे, अशा ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. आणि अज्ञान कार्य भेद. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. तिथं भेद राहत नाही. म्हणून उदाहरण दिलं, जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरीही उबारा, परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही. भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात चंद्रबिंबाचा गाभारा. एका माणसाला खूप गरम व्हायला लागलं, प्रवचनात बसला तरी. मला पंखा लावलाय पण माझ्याकडे नाही करून लावला. आता गणपती बाप्पा समोर बसला होता. गणपती बाप्पा प्रसन्न झाले, म्हटले काय मागायचे तर मागून घे. म्हटलं गरम खूप होते, तर मला तुम्ही चंद्रबिंबाचं घर तयार केलेलं पाहिजे. चंद्रबिंबाचं घर, आणि त्या घरात मला राहायचं कारण गरम जास्त होते. चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात गेला तो, घराच्या गाभाऱ्यात गेला. आणि आत गेल्यावर पुन्हा आत गेल्यावर उकडायला लागलं त्याला. म्हटलं जरा कपडे काढा, काहीतरी पंखा पाहिजे. कुठं? चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात. चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियाही वरीही उबारा. हे शक्य आहे का? ज्याप्रमाणे हे शक्य नाही त्याप्रमाणे तुम्ही जवळ असताना, आम्ही तुमचे भक्त असताना, तुम्ही परब्रह्मरूप असताना, तुमचा आमच्यावर प्रेम असताना आमच्या अंतःकरणात भेद राहणं शक्य नाही. आम्ही तुमचे भक्त असताना. कारण तुम्ही चंद्रबिंबासारखेच आहेत ना. देवाला सुद्धा चंद्र म्हटलंय की नाही ज्ञानेश्वरीत किती ठिकाणी. तरी महानंद समुद्र, जो पूर्ण पौर्णिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे बोलता झाला. पूर्ण पौर्णिमा चंद्र आहे, पुन्हा अर्ध्या पौर्णिमेचा नाही, प्रतिपदेचा नाही. जसा पूर्ण चंद्र प्रकाशमान असतो, ज्ञानरूप प्रकाश, तसा तुम्ही ज्ञानरूप प्रकाशाने पूर्ण आहात. आणि आम्ही रिगालिया गाभारा, आम्ही तुमच्या जवळ आलो, तुमच्या पोटात शिरलोय. तया पाचही आत अर्जुना श्रीकृष्ण साव्याचे झाला आधीना, कामुक जैसा अंगना अपैता कीजे. एवढं प्रेम आहे. कोपे तरी निवांत साय, ऋषे तरी बुजावत जाय, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. मग असं असताना सुद्धा तुमच्या या छत्रछायेखाली आम्ही आलोय. तुम्ही चंद्रासारखे आहात आणि तुमच्या गाभाऱ्यात आम्ही आलेलो असताना सुद्धा आम्हाला गरम होईल का? तसं आमच्या अंतःकरणात भेद राहील का? तुम्ही ज्ञानरूपी चंद्र आहात आणि त्या ज्ञानरूपी चंद्रात भेद अज्ञानरूपी कार्य राहील का? अज्ञान राहत नसेल तर भेद राहील का? म्हणून तुम्ही हे जे देवा बोलताय, पण आता तुम्ही बोलताय परी राणेपणे शारंगधरा बोला हे तुम्ही. आता तुम्हाला बोलायचं तर बोला. तुम्ही राजे आहात, आहे की नाही? जसा, कारण राजे लोकांच्या मोठेपणा असा असतो, त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांची राजेशाही व्यवस्था असते. तशी तुमची फार गैरसोय झाली असे औपचारिक म्हटले जाते. म्हणजे एखाद्या राजाच्या घरी जर आपण गेलो तर राजा काय म्हणतो? थोडंसं काय चुकबोल झाले असेल तर आमची भाजी भाकरी गोड करून घ्या, श्रीमंत म्हणतो. असं औपचारिक म्हटलं जातं. त्याप्रमाणे देवा, तुझे नाव घेतल्यावर, तुझा उपदेश ऐकल्यावर, तू परब्रह्म मला प्राप्त झाल्यावर भेद राहील कसा? पण भेद टाळून साम्याने भजन करा, हे तुमचं बोलणं जे आहे औपचारिक बोलणं आहे.
सर्वांच्यासाठी तुमचं बोलणं असेल. मोठ्या माणसाचं जे बोलणं असतं ते सर्वांच्या करता असतं. किंवा काय शब्द आहे, राणेपणे शारंग धरा बोला हे तुम्ही. तुम्ही राजे असल्यामुळे तुम्ही हे कदाचित बोलला असाल. तुम्हाला बोलण्याची काय आहे, मुभा आहे. पण तुम्ही हे जरी बोलत असला तरी ते बोलणं जे आहे ते आता आम्हाला शोभत नाही. हां, किती नंबरची ओवी आहे? 23 नंबरची. मनापासून हां. परंतु हे श्रीकृष्ण आपण आपल्या मोठेपणात असे बोलत आहात. मोठेपणात बोलला तुम्ही. मग आता देवाने हे सगळं अर्जुनाचं बोलणं ऐकलं. आपण हे बोललेलं याला आवडलेलं दिसत नाही. आणि मग देवाने काय केलं, ते तर सावियाची परितोषिणी देवे, अर्जुना ते आलिंगले जीवे, मग म्हणे तुवा न कोपावे आमुचिया बोला. एवढंही सहन होत नाही अर्जुनाचं रागवणं. ते तर सावियाची परितोषिणी देवे, लगेच प्रसन्न झाले. म्हणजे मी काल सांगितलं, प्रेमामध्ये रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाच, वरी वरी पाहता उदासे ऐस. हां, आदरिले संग्राम करी लाजसीना महागोरी कर्मी सुता. पण असं आहे ह्या प्रेमामध्ये जरी थोडंसं कोणी उद्धटपणे बोललं तरी राग येतो का? आनंद वाटतो. प्रेम असताना तिथं दोष दिसत नाही. जनाबाई देवाला शिवे देतात, मग देवाला राग येतो का? अहो, आपण स्तुती करतो तरी देव म्हणतो काय ह्याची स्तुती बरोबर नाही. आणि जनाबाई रागारागाने शिवे देतात तर मग देवाला आवडतं, ते आनंद आहे. हासतसे शिव्या देतात त्या गवळणी, मरता जप ध्यानी न सापडे. इकडं जप करणारी माणसं आहेत, ध्यान करणारी माणसं आहेत, त्यांच्या ध्यानाला जायला तयार नाही. आणि इकडं शिव्या गोड लागतात. हासतसे शिव्या देतात त्या गवळणी. का? प्रेमाची व्यक्ती असेल तर शिव्या गोड लागतात. हां, धनंजया बोलणं गोड लागतं. आणि इकडं बोलणं गोड लागत नाही, कारण भगवान परमात्मा त्याच्यातलं प्रेम पाहतात. म्हणून सावियाची परितोषिणी देवे, उलट देवाला आनंद झाला. अर्जुन आपल्याला असं बोलतोय, देवा तुम्ही आमच्याजवळ असताना, आम्ही तुमचं नामस्मरण करणारे असताना तुम्ही भेद राहिला का असं विचारता. हे थोडंसं तुम्ही राभस्य बोलले. तुम्ही म्हणले अविचाराने बोलले. देवाची तिकडं लाज काढली. लाजसीना महाघोरी कर्मी सुता. पण तरी सुद्धा देवाला काय वाटतंय? आनंद वाटतोय. सावियाची परितोषिणी देवे, परितोष झाला. या कीर्तीच्या बोला तो जगतबंधू संतोषला. आवड का वाटली? आनंद का वाटला? अहो, याना त्याना निमित्ताने अर्जुन आता अभेदात गेलाय. माझं सांगण्याचं जे तात्पर्य होतं ते पूर्ण झालंय. म्हणून भगवान परमात्म्याला आनंद झालाय की भेद कुठून आणता तुम्ही? भेद आमच्याजवळ कसा राहील? भक्ताचं हे जे आहे दृढ निष्ठा पाहून भगवंताला आनंद झालेला आहे. अर्जुनाचं बोलणं ऐकून भगवंताला आनंद झालेला आहे. आणि मग काय केलं? अर्जुना ते आलिंगले जीवे, लगेच भगवंतानी हसत हसत रथावर बसल्या बसल्या अर्जुनाला काय देऊन टाकलं? आलिंगनच देऊन टाकलं. बाहो पसरुनी दक्षिणू आलिंगीला स्व शरणू भक्तराज. तिकडे आलिंगन आहे. ज्ञानेश्वरीत किती वेळा देवाने आलिंगन दिलंय अर्जुनाला?
कुठल्या कुठल्या अध्यायात दिले? आता तुम्ही सांगितलेलं